नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून वाचनात आलेली एक अतिशय सुंदर पोस्ट तुमच्याशी शेअर करते. परवा एक चित्रफित बघितली, त्यात एक छोटी मुलगी रडत होती. तिच्यापेक्षा थोडासा मोठा भाऊ तिला म्हणत होता, खोल श्वास घे, इट्स ओके, इट्स ओके, मी आहे ना जवळ, आई येतच असेल, रडू नकोस हं. या त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोचल्या आणि ती रडायची थांबली. ते 2 शब्द खूप आवडले, इट्स ओके. आणि मग काय, इट्स ओके म्हणायचा छंदच लागला. खरं सांगू, आयुष्यात इट्स ओके प्रसंग ना पावलागणिक येतच असतात. तेव्हा इतकं तर चालायचं आहे, ठीक आहे, स्वीकारू आणि पुढे होऊ असं म्हणणारं कुणीतरी असायला हवं. नसेल तर तेव्हा आपणच आपलं म्हणावं. कामवाली बाई कधी सांगून तर कधी न सांगता येत नाही. आता चिडून काय करणार, काम तर करावंच लागतं ना. मस्त गाणी लावून त्या तालावर काम करावं. काम आवरलं की जास्त छान काम झालेलं वाटतं. थंडी असेल तर मग काय मगभर कॉफी घ्यावी, उकडत असेल तर मजेत काहीतरी सरबत वगैरे घ्यावं आणि म्हणावं इट्स ओके. बरेचदा समोरचं काय सांगतोय ते आपल्याला किंवा आपण काय सांगतोय ते समोरच्याला कळत नाही, लक्षात येत नाही. मग अशा वेळी शांत बसावं, थोड्या वेळानं किंवा शक्य असल्यास दुसऱ्या दिवशी सांगावं किंवा विचारावं. लवकर कळतं. म्हणावं इट्स ओके. खरेदीला म्हणून खास जावं तर मनासारखी वस्तू सापडत नाही, वेळ वाया जातो. तेव्हा म्हणावं इट्स ओके. नंतर कधीतरी ती अचानक वस्तू आपल्याला अगदी सहजपणे सापडते, पण त्यावेळेचा तो त्रागा वाचतो. कोणाची वाट बघत असू तर ती व्यक्ती वेळेवर येत नाही, भेटत नाही, भेटली तर भरभरून बोलत नाही, लोक वेळ पाळत नाही, त्यामुळं वैताग येतो, विरस होतो. पण आपलंच आपल्याला म्हणावं इट्स ओके. कल्पना केलेली नसते अशी व्यक्ती भेटते, जुनी ओळख असावी अशा अकल्पित गप्पा होतात, मस्त वाटतं. असंही होतंच की काही वेळा. मग तेव्हा छान वाटतं की नाही. आता बघा, हौसेनं आणलेला ड्रेस किंवा साडी एका धुण्यात बाद होते, हरवते किंवा त्यावर काहीतरी सांडतं. मग आपण लहान मुलासारखं रडू तर शकत नाही. अहो, वाईट वाटतंच, पण मोठे आहोत म्हणून आरडाओरडा करावा असंही नाही ना. मग अशा वेळी खोल श्वास घ्यावा आणि म्हणावं इट्स ओके. एखादा पदार्थ सगळं नीट असूनही बिघडतो, वैताग येतोच, पण होतं एखाद्या वेळेस. त्यावेळेस आपणच आपल्याला म्हणावं इट्स ओके. घरातले, ऑफिसातले, नात्यातले, परिचयातले एकदा उगाच लागेल असं बोलतात, आपण हिरमुसतो. ते त्यांच्या गावीही नसतं, पण त्यावर फार विचार करण्यापेक्षा इट्स ओके असं म्हणून सोडून देणं श्रेयस्कर. आपण खूप छान तयार झालेलो असतो, कुठेतरी गेलेलो असतो, म्हणावी तशी आपली दखल कोणीच घेत नाही. मग त्यावेळी वैताग करण्यापेक्षा, चिडण्यापेक्षा इट्स ओके असं म्हणून ते सोडून देणंच संयुक्तिक असतं. मंडळी, न आवडणारे किंवा अनपेक्षित असं काही घडलं तर चिडचिड करून त्याचा शून्य उपयोग असतो. मग त्यावर फार चिडून, रडून, तक्रार करून फारसा काही उपयोग नसतो. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वाट बघण्याचा संयम ठेवावा लागतो. मग त्यासाठीच आपण म्हणायचं असतं इट्स ओके. सोडून द्यायला लगेच किंवा नेहमी जमेल असं नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. कारण इट्स ओके हे 2 शब्द आपल्या आनंदाची गुरुकिल्ली आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आणि ही गुरुकिल्ली प्रत्येकाजवळ प्रत्येकासाठी आहे. त्यामुळं इट्स ओके असं म्हणून आयुष्याचा आनंद घेऊया. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.